प्रभात मित्रांनो, हा जो समोर मोठा डोंगर दिसतोय, या डोंगरावर जनगणना करायला जायचं आहे। ह्या इथून आपण वर चढणार, इकडं इथपर्यंत आपण जाणार आहोत आज। या ठिकाणावरून आपण वर जाणार आहोत आणि इकडं वरपर्यंत आपल्याला आज जनगणना करायची आहे। हे समोर जे दिसतंय, मगाशी ज्या व्हिडिओत पाहिलं तुम्ही, हे समोर खेते पठार आहे। हे चढून वर अजून एक पुढचा टप्पा आहे। त्या मोठ्या डोंगरावर आम्ही जाणार आहोत। माझ्या समवेत आज माझा विद्यार्थी यशराज आहे। तो आज मला गाईड म्हणून काम करणार आहे, रस्ता सांगणार आहे। इथे आम्ही जाणार आहोत जनगणना करण्यासाठी। हा पारुंडे ग्रामपंचायत अंतर्गत असणारा तो भाग हे रामवाडी, ही रामवाडीची शाळा आणि ह्या मागच्या बाजूने आम्ही वर जाणार आहोत। अशी आमचा पहिला टप्पा संपतोय, म्हणजे पहिल्या टप्प्यात आलोय। अजून हा वरचा टप्पा संपूर्ण मोठा, ते फुटकडेश्वराचं मंदिर आणि मग इकडे वर जायचंय। ही भारत की जनगणना मिशन चालू आहे। बघूयात किती वेळ लागतोय। हा जो दिसतोय तो वैष्णोधामचा भाग। हा इकडे खाली ही रामवाडी आणि हे पारुंडे गाव, आणि हे इकडे पारुंड्याचाच भाग, काही चिंचोलीचा भाग पलीकडे दिसतोय। आणि अशा पद्धतीने आजची जनगणना चालू आहे। यशराज आहे या डोंगराच्या पहिल्या टप्प्यात। आम्ही इथं थांबलोय। आता इथं वर जायचं आहे आम्हाला। इकडे अजून डोंगर भरपूर लांब आहे, जे अजून चढण भरपूर बाकी आहे, चाललंय। डोंगराच्या कडेने आम्ही चाललोय दोघे। हा पुढे यश चाललाय। सॅक त्यांनी त्याच्याकडे घेतली थोड्या वेळ माझी, कारण डोंगर चढणं जरा माझ्यासाठी नित्याचं नाही आहे, त्याच्यासाठी सवयीचा भाग येतो। पण आता तो मदत करतोय। आणि ह्या मे महिन्याच्या उन्हात जनगणनेच्या कामावर, राष्ट्रीय कर्तव्यावर खेते पठार या ठिकाणी जनगणना करण्यासाठी आम्ही दोघे चाललोय। तो माझा विद्यार्थी आहे, पण मला हा भाग माहिती नाही म्हणून त्याला बरोबर घेतलंय। आणि ह्या अशा पद्धतीने आम्ही वर आलेलो आहोत। हे समोर जो दिसतोय हा शिवनेरी किल्ला, आणि त्या शिवनेरी किल्ल्याच्या मागचा जो डोंगर आहे तो आहे लेण्याद्री। आणि इकडं जे दिसतंय ते आहे धरण, जे दिसतंय लांबपर्यंत, लांब अगदी, ते धरण आहे येडगावचं धरण, जे एवढा परिसर इथून दिसतोय। आणि हा आहे खेते पठारचा डोंगर, आणि आम्हाला जायचं आहे या इकडे। तर आम्ही चालू जनगणना करायला। निम्म्यापेक्षा जास्त डोंगर चढला आहे। सर आहे की खूप थकलेले आहेत, सरांनी शर्ट पण काढलेला आहे। त्यात या खालच्या विहिरीतून, या विहिरीतून पाणी नेता तुम्ही रोज? किती पाणी नेते रोज? रोज तू 7-8 खेपा नेते? घर कुठे तुझं? ते लांब दिसतंय ते, म्हणजे हे आहे खेते पठार। आणि ही खेते पठारच्या वर आल्यावर विहीर एक, त्या विहिरीतून ही लोक पाणी नेतात वर त्यांच्या घराकडे। एवढ्या लांब, साधारणतः हे 600-700 मीटरचं अंतर आहे, 700-800 मीटरचं अंतर नक्कीच आहे। एवढ्या अंतरावर हे पाणी नेतात। आणि इकडं जर जवळ पाहिलं तुम्ही तर हे वडदचं धरण। पण दाहकता अशी आहे की एवढं जवळ असून सुद्धा पठारावर पाणी नाही आहे, आणि ह्या लोकांना पाण्यासाठी वन करावी लागते। खेते पठार आहे, खेते पठारावर पोहोचलोय आणि इथल्या ह्या घरांची जनगणना करायची आहे। आणि हा संपूर्ण परिसर खेते पठारचा,
ह्या घरांची जनगणना केली आहे. आणि आता इकडे हा जो दिसतोय हा दक्षिणेकडचा हा आंबेगाव तालुका आहे आणि हा उत्तरेकडे हा जुन्नर तालुका आहे. हा संपूर्ण डोंगर ह्या झाडाच्या इथून आम्ही या इथून चढून वर आलो आहे, खेतेपाठावर आलो आहे. आणि ही जनगणना करण्यासाठी हा आमचा विद्यार्थी यश, धनश्री आणि ही सोनी हे सगळे माझ्याबरोबर आहेत. ह्या दोघी खेतेपाठावरच्या आहेत, ह्या माझ्याच विद्यार्थिनी आहेत आणि त्या जनगणना करण्यासाठी मला मदत करतायत. तर हा संपूर्ण भाग आम्ही पाहतोय. इथे जनगणना करायची आहे आणि मग आम्ही घरी जाणार आहोत. अशा पद्धतीने खेतेपठार या ठिकाणची जनगणना आम्ही पूर्ण केली आहे. हा सगळा जो तुम्ही भाग बघताय हा सगळा इकडं खेतेपठारचा भाग, हे इकडंपर्यंत आम्ही जनगणना पूर्ण केली आहे. हे खाली जे दिसतंय हे जे दिसेल तुम्हाला हे आहे वैष्णवधामचा भाग. सगळा हा सगळा वैष्णवधामचा भाग. आता खाली उतरणार आहे आम्ही. हा संपूर्ण डोंगर उतरून खाली जायचं आहे. हे इकडे खाली जायचं आहे. इकडं हे वडदचं धरण दिसतंय. तर अशा पद्धतीने यशराज शिंदे हा माझा विद्यार्थी जो सिव्हिल इंजिनिअरिंग करतोय त्याच्या मदतीने ही खेतेपठारची जनगणना पूर्ण झाली आहे. आता निघालोय खाली जुन्नरकडे.